MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार, मी डॉक्टर निलेश मदनराव मस्के, प्राचार्य MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली, छत्रपती संभाजीनगर. महाविद्यालयाची स्थापना 2012 साली झालेली आहे आणि स्थापनेपासूनच महाविद्यालयामध्ये आम्ही बऱ्याचशा टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये आम्ही इम्प्रूव्हमेंट्स केलेले आहेत आणि महाविद्यालयाच्या दर्जाचा विचार करता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं सुरुवातीपासूनच या महाविद्यालयास दर्जा देऊ केले. याबरोबरीनं सर्वात अभिमानाची गोष्ट अशी 2018-19 साली माननीय राज्यपाल महाराष्ट्र शासन यांनी एक कमिटी स्थापन केली होती. ही कमिटी माननीय डॉक्टर S.N. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती आणि या कमिटीचा उद्देश होता की महाराष्ट्रामधली जेवढी काही कृषी विद्यापीठांतर्गत ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत यांचा दर्जा द्या. या कमिटीनं महाराष्ट्रातील सर्वच कृषी महाविद्यालय आणि तत्सम विद्यालयाचा दर्जा तपासला. त्याच्यामध्ये त्यांची कसून तपासणी केली आणि तपासणी दरम्यान यांनी MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाची सुद्धा तपासणी केली. या तपासणी दरम्यान सदरील पुरी कमिटीने MGM नानासाहेब कृषी महाविद्यालयास अ दर्जा देऊ केलेला आहे आणि याच्यामुळं मराठवाड्यातील एकमेव असं MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय हे अ दर्जा प्राप्त महाविद्यालय झालेलं आहे. हा आमच्यासाठी सर्वात मोठी बहुमानाची गोष्ट आहे. महाविद्यालयाच्या वैशिष्ट्यामध्ये महाविद्यालयाकडे एक आम्ही नवीन पद्धतीची एक टीचिंग लर्निंग प्रोसेस आम्ही या ठिकाणी अवलंबन करतो, ज्यामध्ये आमच्या जे क्लासरूम आहेत त्या क्लासरूम आम्ही अत्यंत अद्ययावत केलेल्या आहेत. क्लासरूम मध्ये आम्ही क्रोमकास्टिंग केलेली आहे. गुगल क्लासरूमच्या माध्यमातून क्लासेस घेतली जातात. सर्व क्लासरूम या अद्ययावत ऑडिओ व्हिज्युअल सिस्टमने फिटेड असून या ठिकाणी जी क्लासेस आहेत ही फक्त पॉवर पॉईंट बेस न घेता जास्तीत जास्त बोर्ड आणि पॉवर पॉईंट याचा एक मिक्स मोडमध्ये उपयोग करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसं एक ॲग्रिकल्चरचं नॉलेज आपल्याला इम्पार्ट करता येईल याच्यावर भर दिला जातो. याच्या व्यतिरिक्तही महाविद्यालयाचा सर्वात जास्त भर हा प्रॅक्टिकल्सवर असतो. म्हणूनच मेजर जी प्रॅक्टिकल्स असतात लॅब प्रॅक्टिकल्स ही लॅबमध्ये आणि जी प्रॅक्टिकल्स फील्डवर घ्यायची असतात शेतावर घ्यायची असतात ती सर्वच प्रॅक्टिकल्स 100% प्रमाणामध्ये शेतावर घेतली जातात. MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली, छत्रपती संभाजीनगर येथे जो डिग्री कोर्स प्रदान केला जातो विद्यार्थ्यांना त्याला आपण BSc ऑनर्स ॲग्रिकल्चर हा डिग्री कोर्स दिला जातो. या डिग्री कोर्समध्ये विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये जवळपास 10 ते 11 वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये शिक्षण घेतात आणि हा जो डिग्री कोर्स आहे हा 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे, ज्याच्यामध्ये 8 सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना हे सर्वच डिपार्टमेंटमधील कोर्सेस हे शिकावे लागतात. आता यामध्ये प्रामुख्यानं ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट आहे, ॲग्रिकल्चर बॉटनी आहे, पॅथॉलॉजी आहे, एंटॉमॉलॉजी आहे, सॉईल सायन्स आहे, डेअरी सायन्स आहे, हॉर्टिकल्चर आहे, एक्सटेन्शन आहे, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे आणि ॲग्रिकल्चरल बायोकेमिस्ट्री आहे. महाविद्यालयामध्ये ही जी सर्व डिपार्टमेंट्स आहेत ही सर्वच डिपार्टमेंट्स अद्ययावत आहेत. या डिपार्टमेंट्समध्ये जे उपलब्ध फर्निचर आहे हे विद्यार्थ्यांच्या संख्येला पुरणार आहे. तसेच महाविद्यालयामध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स घेतलेले आहेत, जे केमिकल्स आहेत, ही सर्वच केमिकल्स आणि इन्स्ट्रुमेंट्स ही 5th डेन्स कमिटीच्या रिकमेंडेशननुसार जी विद्यार्थी संख्या उपलब्ध आहे त्याला पूर्ण योग्य आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल सुद्धा बॅच वाईज घेतली जातात. प्रत्येक विद्यार्थ्याकडं अटेन्शन दिलं जातं आणि जसं आपण मगाशी बोललो की विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल हे नुसतं लॅबपुरतंच मर्यादित न राहता त्या डिपार्टमेंटच्या फील्ड लॅब सुद्धा या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत आणि जी प्रॅक्टिकल्स असतात जी की फील्डवरच करावी लागतात ही पूर्णपणे प्रॅक्टिकल्स फील्डवर केली जातात. चला तर आपण विद्यार्थ्यांना विचारूया ते या फील्डवरती कशाचं प्रॅक्टिकल करत आहेत. MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरती आम्ही पेरणीसाठी शेतीच्या मशागतीचं प्रात्यक्षिक घेत आहोत. MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली येथील लायब्ररी जी उपलब्ध आहे ही विद्यार्थ्यांसाठी 24 तास उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र वाचन कक्ष आहे, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वाचन कक्ष आहे आणि विद्यार्थ्याची जी लायब्ररीची जी स्टॅक रूम आहे यामध्ये जवळपास 2647 वेगवेगळी पुस्तकाची टायटल्स उपलब्ध आहेत, ज्याची पूर्ण संख्या ही 9921 आहे आणि याचा जर मूल्याचा विचार केला तर जवळपास 1.7 कोटी रुपयाची पुस्तकं
आमच्या महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना एका लायब्ररी कार्डवर 2 पुस्तकं मिळतात आणि ही पुस्तकं त्यांना एक आठवडाभर त्यांना घरी घेऊन जाता येतात, त्यांना त्याचा वापर करता येतो. याबरोबरीनंच महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये एक स्वतंत्र कॉम्प्युटर लॅब आहे, ज्या ठिकाणी 100 कॉम्प्युटर्स आम्ही विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट सर्फिंग फॅसिलिटीसह उपलब्ध करून दिलेली आहेत. याबरोबरीनंच विद्यार्थ्यांना रिजनल लँग्वेजमधील तसेच मराठी लँग्वेजमधील, इंग्लिश लँग्वेजमधील न्यूजपेपर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. याबरोबरीनंच वेगवेगळी कृषी विषयाची मॅगझिन्स आणि वेगवेगळी जर्नल्ससुद्धा महाविद्यालयातर्फे त्यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातात. याबरोबरीनंच महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी ई-बुक सुविधासुद्धा आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि विशेष बाब अशी आहे की जे हॉस्टेलमध्ये विद्यार्थी आमचे राहतात यांच्यासाठी जवळपास 22 तासासाठी आमची महाविद्यालयाच्या लायब्ररीची रीडिंग रूम हे आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच अतिमहत्त्वाची बाब अशी की आमची जी लायब्ररी आहे या लायब्ररीला सुद्धा आम्ही ISOचं 11620 हे मानांकन या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि यामुळं महाराष्ट्रातील ॲग्रिकल्चर कॉलेजमधली ही एकमेव अशी लायब्ररी आहे की ज्याला हे मानांकन प्राप्त आहे. आम्ही एक युनिक अशी टीचिंग लर्निंग प्रोसेस या ठिकाणी ॲडॉप्ट केलेली आहे, ज्यामध्ये कन्व्हेन्शनल पद्धतीनं जसं इतर महाविद्यालयामध्ये क्लासेस होतात त्या पद्धतीनं या महाविद्यालयामध्ये सुद्धा क्लासेस होतात. परंतु ॲडिशनल गोष्ट म्हणजे ही सर्वच लेक्चर जी आहेत ही ऑडिओ व्हिज्युअल एड्सच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो. ज्या सर्व क्लासरूम्स आहेत ह्या गुगल क्रोमकास्ट कनेक्टेड असल्यामुळं विद्यार्थ्यांना जे लेटेस्ट ऑनलाईन वेबसाईट्स आहेत त्यासुद्धा लेक्चर घेत असतानाच या ठिकाणी सर्व करता येतात. तर या सर्वच गोष्टी आम्ही आमच्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. याबरोबरीनंच नुसतं विद्यार्थ्यांना आम्ही जे काही करिक्युलमनुसार आहे एवढंच नॉलेज न देता आम्ही युनिक असे जवळपास 17 ते 18 वेगवेगळ्या एंटरप्राइजेस या ठिकाणी सुरू केलेले आहेत, ज्यामध्ये आमच्याकडं 100 गायींची डेअरी आहे, साधारणतः 150 शेळ्यांचे आमच्याकडे गोटरी युनिट आहे. ह्यांचं जे मलमूत्र निघतं यावर बायोगॅस प्रोडक्शनचा आमचा सर्वात मोठा, मराठवाड्यातील सर्वात मोठा जवळपास 200 क्युबिक मीटर कॅपॅसिटी असलेला आमच्याकडं बायोगॅस प्लांट आहे. याबरोबरीनंच हे जे दूध निघतं या दुधावर सुद्धा प्रक्रिया करण्याचा उद्योग आमच्याकडे आहे. याबरोबरीनंच फळं आणि भाजीपाला यावर सुद्धा प्रक्रिया करण्याचा उद्योग आमच्याकडे आहे. याच्यानंतर रेशीम उत्पादनसुद्धा आम्ही याच क्षेत्रावर घेतो. याबरोबरीनं जे रेशीम कोश निघतात त्या कोशापासून धागा काढण्याचा सुद्धा या ठिकाणी एक ELP युनिट आम्ही या ठिकाणी उभा केलेला आहे. याबरोबरीनंच महाविद्यालयाची जी नर्सरी आहे यामध्ये मराठवाड्यातील सर्वच फळझाडं आम्ही या ठिकाणी लागवड केलेली आहेत आणि ही अत्यंत दर्जेदार असून महाविद्यालयाची जी नर्सरी आहे ही नर्सरी सर्वात मोठी, विद्यापीठाच्या नर्सरीनंतर सर्वात मोठी मोसंबीची रोपं जंबेरीवर न करता रंगपूर लाईनवर सप्लाय करणारी ही नर्सरी आहे. त्याच्यानंतर आमच्या नर्सरीमध्ये कलकत्ता पानाचा पानमळा आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः 5 गुंठे क्षेत्रावर हा पानमळा असून अत्यंत यशस्वी पद्धतीनं आम्ही हा पानमळा या ठिकाणी उभा केलेला आहे. याच्याबरोबरच वेगवेगळी जी पाण्याची साठा आहेत आमच्याकडे, वेगवेगळी जी शेततळी आहेत यामध्ये मत्स्यपालन केलं जातं. याबरोबरीनंच काही कमर्शियल पिकं जसं की आमच्याकडं ग्रेप्स आहेत, याच्याबरोबरीनं आमच्याकडे खजूर आहे, सफरचंद आहे. याबरोबरीनंच मराठवाड्यात होणारी सर्वच फळपिकं, किंबहुना महाराष्ट्रात होणारी सर्वच फळपिकं आम्ही या ठिकाणी याच प्रक्षेत्रावर आम्ही उगवण केलेली आहे. आणि याबरोबरीनंच ॲग्रोनॉमी क्रॉप्स असतील, फुलझाडं असतील, या सर्वांची लागवड या ठिकाणी केली जाते. आणि विशेष बाब म्हणजे ह्या ज्या सर्व एंटरप्राइजेस आहेत, हे सर्व जे एक्सपिरियन्शियल लर्निंग युनिट्स आहेत, या लर्निंग युनिटमध्ये विद्यार्थी आमचे काम करतात. आणि काम करत असताना विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही शिकत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला, जे विद्यार्थी या युनिटमध्ये काम करेल, जो विद्यार्थी या ठिकाणी शिकेल, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही प्रति तास 40 रुपये याप्रमाणे आम्ही त्याला विद्यावेतनसुद्धा देत आहोत. आणि हे विद्यावेतन देणारं हे महाराष्ट्रातलं एकमेव असं महाविद्यालय असं मी समजतो. महाविद्यालयामध्ये जे ॲडमिशन पद्धत आहे ही दुहेरी ॲडमिशन पद्धत आहे. याच्यामध्ये 2 प्रकारच्या सीट्स अवेलेबल असतात, ज्याच्यामध्ये मेरिट कोटा एक असतो आणि दुसरा कोटा असतो मॅनेजमेंट कोटा. जे मेरिट कोटाचे विद्यार्थी आहेत त्या सर्वच मेरिट कोटाच्या विद्यार्थ्यांना सर्व कॅटेगरीसाठी भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप ही उपलब्ध आहे. आणि जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोटामधून येतात त्या विद्यार्थ्यांना कुठलीही स्कॉलरशिप प्रदान करण्यात येत नाही. याबरोबरीनंच हॉस्टेलसाठी सुद्धा ज्या विविध कॅटेगरीच्या स्कॉलरशिप्स आहेत
किंवा शिष्यवृत्ती आहेत त्यासुद्धा या महाविद्यालयामध्ये ते विद्यार्थी इलिजिबल आहेत. याबरोबरच महाविद्यालयाचं जे हॉस्टेल आहे मुलींसाठी स्वतंत्र आणि मुलांसाठी स्वतंत्र असं अद्ययावत जवळपास 100 कॅपॅसिटी असलेलं हे हॉस्टेल आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक स्वतंत्र बेड, विद्यार्थ्यासाठी टेबल खुर्ची, याबरोबरच कबड हे सुद्धा त्या विद्यार्थ्याला देऊ केलेलं आहे. याबरोबरीनच विद्यार्थ्यासाठी पिण्यासाठी आरो पाणी प्रदान केलं जातं, आंघोळीसाठी गरम पाणी आणि याच्या बरोबरीनच विशेष करून आपण त्यांना जिमची जी फॅसिलिटी आहे ही मोफत फॅसिलिटी आपण त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. याबरोबरीनंच महाविद्यालयाच्या टीचिंग लर्निंग प्रोसेसविषयी आपण चर्चा करत होतो आणि याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत की महाविद्यालयामध्ये जे प्रॅक्टिकल्स होतात ते कशा पद्धतीनं प्रॅक्टिकल्स कंडक्ट केली जातात. जसं मी सांगितलं होतं की लॅब प्रॅक्टिकल्स ही लॅबमध्ये प्रत्यक्षपणे प्रॅक्टिकली केली जातात आणि फील्डची प्रॅक्टिकल ही फील्डवर प्रत्यक्षपणे केली जातात. तर आज आपण बघूया की आमच्या लॅबमध्ये कशा पद्धतीनं प्रॅक्टिकल चालू. Another is hostile type, the insect which are feeding on the liquid food. Today we are going to dissect mouth parts of cockroach. Firstly, you have to take the cockroach and place it in your index finger and thumb. महाविद्यालयाच्या याच प्रक्षेत्रावर आम्ही विद्यार्थ्यांसाठी 2 कॅन्टीन सुरू केलेले आहेत आणि या दोन्ही कॅन्टीनमार्फत विद्यार्थ्यांना अत्यंत क्वालिटी फूड आम्ही अत्यल्प दरामध्ये या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासाठी आम्ही या ठिकाणी 100 गायी या ठिकाणी आम्ही पालन केलेलं आहे आणि हे जे पालन पोषण आहे या गायींचं आम्ही 2 प्रकारच्या गोठ्यामध्ये करत असतो. एक प्रकारचा गोठा जो आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे तो आहे मुक्त संचार गोठा आणि दुसरा बंदिस्त पद्धतीचा गोठाही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. सध्या आपण आहोत MGMच्या आमच्या शेळ्यांच्या गोठ्यामध्ये आणि हे जे कोकरू आहे हे उस्मानाबाद जातीचं आहे. उस्मानाबाद, संगमनेरी तसेच बोर जातीचे जवळपास 150 या ठिकाणी गोट्स आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच 2 प्रकारातील गोठे सुद्धा आम्ही या ठिकाणी बनवलेले आहेत. आपण जिथं उभे आहोत हा मुक्त संचार पद्धतीचा गोठा आहे आणि याच्याच बाजूला आमचा बंदिस्त शेळी पालनचा प्रोजेक्ट सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिकासाठी आपण उपलब्ध केलेला आहे. या ठिकाणी जी वासरं आहेत ही वासरं आणि याच ठिकाणी सिस्टमॅटिक ब्रीडिंग प्रोग्राम करून ही या वासरांची आम्ही पैदास केलेली आहे आणि ह्या पूर्ण सिस्टमॅटिक ब्रीडिंग प्रोग्राममध्ये आमच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते. प्रात्यक्षिकामध्ये गायींना AI करणे, AI केल्यानंतर त्या गायींना मेडिकेशन्स देणे, त्या गायींना जे रिक्वायरमेंट असते त्यांच्या खाद्याची रिक्वायरमेंट असेल, त्यांच्या मेडिसिन्सची रिक्वायरमेंट असेल, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आमचे विद्यार्थी या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात. हा जो आपण चारा पाहतोय हा चारा नसून हा मुरघास आहे आणि हा जो मुरघास आहे वर्षभर जनावरांना या ठिकाणी ज्या आमच्या गायी आहेत, शेळ्या आहेत त्यांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं हा विद्यार्थ्यांच्या मार्फत तयार केलेला मुरघास आहे. विद्यार्थीच आमची या ठिकाणी प्यायचं प्रात्यक्षिक पाहतात. मुरघास तयार झाल्यानंतर त्याची क्वालिटीसुद्धा चेक केली जाते. आता आपण पाहू शकता की याचा गुळाचा वास एकदम रुचकर असं हे मुरघास असतं, त्याच्यामध्ये जनावरे याला खूप आनंदानं खातात. आपण या ठिकाणी पाहू शकता हा अत्यंत दर्जेदार क्वालिटीचा व्हर्मी कंपोस्ट हा आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे. जे आमच्या शेळ्यांच्या गोठ्यातून येणारं जे शेळ्यांचं मलमूत्र आहे तसंच गायींचं जे शेण आहे या शेणावर प्रक्रिया करून अत्यंत दर्जेदार क्वालिटीचा हा गांडूळ खत आमच्या विद्यार्थ्यामार्फत या ठिकाणी आम्ही तयार करतो. नुसतं तयारच करत नाही तर याच्यामध्ये अत्यंत चांगल्या क्वालिटीचे गांडूळसुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता. खूप चांगली ग्रोथ झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना हे गांडूळ विक्रीचं तसेच गांडूळ खत विक्रीचं सुद्धा प्रशिक्षण आमच्या मार्फत या ठिकाणी दिलं जातं. आपण या ठिकाणी उभा आहोत मराठवाड्यातल्या सगळ्यात मोठ्या बायोगॅस प्लांटसमोर. हा आमच्या महाविद्यालयाचा बायोगॅस प्लांट आहे ज्याची कॅपॅसिटी 200 क्युबिक मीटरची आहे. आपण मागं पाहू शकता की हा डोम आहे. हा जवळपास 15 टन वजनाचा डोम जो आता सद्यस्थितीमध्ये 1.25 मीटर उंच झालेला आहे. आता याच्यामध्ये बायोगॅसची निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी जे आमच्या 100 गाईचा गोठा आहे आणि
शेळ्यांचा गोठा आहे याचं जे मलमूत्र इथं या ठिकाणी येतं, तर याच्यावरच प्रक्रिया करून हा बायोगॅस आम्ही या ठिकाणी तयार करत आहोत. हा बायोगॅसचा इनलेट टँक आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की पूर्ण जे प्रक्षेत्रावर आम्ही या ठिकाणी अंडरग्राऊंड गटर टाकलेले आहेत. या अंडरग्राऊंड गटरच्या मार्फत जे शेण आणि मलमूत्र आहे हे मलमूत्र या टँकमध्ये येतं. आपण पाहू शकता हा इनलेट पाईप आहे. या इनलेट पाईप मधूनच हे जे मलमूत्र आणि शेळ्यांचे लेंडे आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि या ठिकाणी प्लंजर बसवलेलं आहे. हे प्लंजर प्लंजिंग करतं आणि त्याच्यानंतर आपण इथं पाहू शकता की तर या ठिकाणी हे युनिट पंप करून हा जो स्लरी आहे ती स्लरी या डायजेस्टरमध्ये या पर्टिक्युलर पाईप मार्फत पाठवली जाते. हा जो युनिट आहे बायोगॅस युनिट, आपण जसं पाहिलं की या युनिटमधून जवळपास तासाला 30 किलोवॅट इलेक्ट्रिसिटी जनरेशन आम्ही या ठिकाणी तयार करतो. आणि ही तयार केलेली जी इलेक्ट्रिसिटी आहे ही पूर्ण गोठा आणि आमचे जे युनिट्स आहेत, दुधावर प्रक्रिया करणारं युनिट असेल किंवा मग आमचं फळभाज्या आणि फळावर प्रक्रिया करणारं युनिट आहे, या दोन्ही युनिटसाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा याच ठिकाणच्या बायोगॅसमधूनच आपण प्रोव्हाइड करत असतो. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाचा हा आमचा एक नवीन उपक्रम आहे. हे आमचं दुधावर प्रक्रिया करण्याचं ELP युनिट आहे. हे युनिट आम्ही मागच्या साधारणतः 4 ते 5 वर्षापासून या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि दुधावर जे आपण बघितलं की आमची जी डेअरी आहे त्याच्यामधून जे दूध आपण होल्स्टीन फ्रिजियन गाईचं असतं त्या दुधावर प्रक्रिया करण्याचा हा उद्योग आहे. आणि हा उद्योग जसे आमचे इतर उद्योग आहेत याच्यामध्ये सुद्धा पाठ्यक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना एक उद्योजकता, त्यांचं जे कौशल्य आहे याचा विकास होण्यासाठीच हे युनिट आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे. आणि या युनिटमध्ये आमचे विद्यार्थी कशा पद्धतीने ट्रेनिंग देतात ते आज आपण पाहूया. आता इथं पाहू शकता की मिल्क प्रोसेसिंग युनिट आहे. मिल्क प्रोसेसिंग झाल्यानंतर त्याची पॅकिंग चालू आहे आणि विद्यार्थी स्वतःहून प्रशिक्षण घेत आहेत की कशा पद्धतीने याची पॅकिंग केली जाते. चला तर पाहूया. चला तर आपण पाहूया की कशा पद्धतीने या ठिकाणी आमच्या या युनिटमध्ये लस्सी तयार केली जाते. तर आता आपण बघूया की कारखान्यामध्ये कशा पद्धतीनं तूप तयार होतं आणि आपले विद्यार्थी कशा पद्धतीनं प्रॅक्टिकल करतात त्याच्यावर. जसं आपण पाहिलं की आपण लस्सी मेकिंग पाहिली, आईस्क्रीम मेकिंग पाहिली. आता ही आईस्क्रीम वगैरे तयार केल्यानंतर ह्याला जास्त काळासाठी आपल्याला साठवून ठेवावं लागतं किंवा आईस्क्रीम चांगली राहण्यासाठी याला ब्लास्ट फ्रीजिंग करावं लागतं. तर याच्यासाठी आपल्याकडे 2 मोठे मोठे फ्रीजर आहेत ज्याचं एकाचं टेम्परेचर हे -18 आहे आणि दुसरा जो आहे हा आहे आपला ब्लास्ट फ्रीजर. याचं टेम्परेचर हे -30 आहे. बघूया आपण डीप फ्रीजर कशी असतात म्हणून. MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयाचं हे आणखी एक एक्सपिरियन्शियल लर्निंग युनिट आहे. आपण पाहू शकता हे आहे MGM सिल्क्स. या ठिकाणी आपण जे कोश निर्मिती होते त्या कोशापासून धागा या आमच्या एक्सपिरियन्शियल लर्निंग युनिटमध्ये आम्ही तयार करत असतो.
ही आहे आमची MGMची नर्सरी. ही नर्सरी विद्यापीठाच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नर्सरीनंतर सर्वात अद्ययावत अशी नर्सरी आहे, जिथं मोसंबीच्या दर्जेदार रोपांचं उत्पादन या ठिकाणी आम्ही करत असतो. आणि ही सर्वची सर्व रोपच आम्ही रंगपूर लाईम ह्या खुंटावर बांधत असतो. आता याच्यामध्ये आपण पाहूया की आमचे विद्यार्थी कशा पद्धतीने याच्यामध्ये काम करतायत आणि टेक्नॉलॉजी शिकू. BSc ऑनर्स ॲग्रिकल्चर ही डिग्री प्राप्त झाल्यानंतर पुढं काय करायचं हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो. असाच प्रश्न आमच्यासुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात असतो. आणि आमचे विद्यार्थी याच्यामध्ये काय करतात या विषयाचा आपण चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये आमचे जे विद्यार्थी आहेत साधारणतः 25 ते 26 विद्यार्थी आमचे MSc MCR आणि ICRच्या एक्झामिनेशन देत असतात. याबरोबरीनंच MBAसाठी साधारणतः 20 ते 22 मुलं ॲग्रिकल्चर MBA ज्याला आपण ABM असं म्हणतो किंवा मग ॲग्रिकल्चरशी रिलेटेड MBAसाठी ते प्रिपरेशन करतात. काही विद्यार्थी आमचे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि तत्सम एक्झामिनेशन्स ज्या आहेत जसं की ॲग्रिकल्चर MPSC असेल, MPSC आहे, UPSC आहे, त्याच्यानंतर बँकिंग एक्झामिनेशन्स आहेत, वेगवेगळ्या ज्या प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मग मार्केटिंग अँड रिकव्हरी ऑफिसर ह्या ज्या बँकामार्फत एक्झामिनेशन होतात याच्यासाठी सुद्धा ते तयारी करत आहेत. बरेचसे विद्यार्थी जे मग अशी चर्चा केल्याप्रमाणे आमच्याकडे जे एक्सपिरियन्शियल लर्निंग युनिट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काम करून जे अनुभव घेतात असे साधारणतः 10 ते 12 विद्यार्थी दरवर्षी उद्योजकतेकडे ते वळत आहेत. आणि याच्यातून आमच्या विद्यार्थ्यांनी स्वतःची डेअरी सुरू केलेली आहे. याच्यातून गांडूळ खत निर्मिती प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी चांगल्या नर्सरी या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी रेशीमवर प्रक्रिया करण्याचा उद्योग सुरू केलेला आहे. काही विद्यार्थी ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानामध्ये उतरलेले आहेत. बरेचसे विद्यार्थी स्वतःचा कृषी रिलेटेड उद्योग सुरू करत आहेत. कोणी कृषी सेवा केंद्र टाकलेलं आहे. अशा बऱ्याचशा विविध असे उद्योजक आणि उद्योजकता या ठिकाणी आमचे विद्यार्थी या ठिकाणी निर्माण करत आहेत. याबरोबरीनंच काही विद्यार्थी साधारणतः एक 8 ते 10 विद्यार्थी दरवर्षी आमचे MS करण्यासाठी फॉरेनला जातात. आणि हे विद्यार्थी आहेत हे आता खूप चांगल्या पद्धतीने पॅकेज मिळवतात. जर आमच्या मागील काही बॅचेसचा जर विचार केला तर साधारणतः आमचे 20 ते 22 विद्यार्थी सध्या परदेशात काम करत आहेत. आणि त्यांना जर पॅकेजचा विचार केला तर जास्तीत जास्त 3.5 कोटीपर्यंत त्यांना पॅकेजेस आत्तापर्यंत त्यांनी अचीव केलेले आहे. याबरोबरीनंच जे देशांतर्गत काम करत आहेत साधारणतः 67 ते 68 विद्यार्थी आमच्या आत्तापर्यंत नोकरीला लागले आहेत, ज्याच्यामध्ये शासकीय नोकऱ्या असतील, जसे निमशासकीय नोकऱ्या आहेत आणि काही खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा बँकेमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्लेस झालेले आहेत. तर 2017 पासून बरेचसे विद्यार्थी मोठ्या संख्येनं आमचे प्लेसमेंट या ठिकाणी होत आहे. तर या पद्धतीनं आमचे जे विद्यार्थी बाहेर पडतात ते मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रावीण्य प्राप्त करून यशस्वी अशी वाटचाल करत आहे.